जय महाराष्ट्र मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ। तर बघा आताच आंघोळ करून आलोय मस्तपैकी। बघा भस्म लावून तयार मस्त। आता वाजलेच बघा सकाळचे 8:30। तर बाहेर मस्त कवळं ऊन पडलेलं आहे बघा। इकडे भिंतीवर दिसत असेल तुम्हाला, तर उजेड आहे थोडं इकडं। तुम्हाला नंतर दाखवतो तिकडं काय चाललंय काय। तर इकडे बघा सोनाली आहे किचन मध्ये। गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग। तिकडे बघा बटाट्याचे उकळले, उकळून परत बारीक कधी तर चिरलेले। तर इकडे बघा मिरची कांदा परतून घेतले बरोबर। तर आज काहीतरी स्पेशल आहे फक्त माझ्यासाठी, म्हणजे फक्त माझ्यासाठी म्हणजे काय त्याचा मानकरी मी आहे, नंतर सगळे घरचे आहे बरोबर काय। तर इकडे बघा मला दिले सोनाली बघा थंडीमुळे शेंगाचे लाडू। तर थंडीत खायला चांगलं असतं शरीराला, तर या मित्रांनो लाडू खायला मस्त पैकी। खाली दूध आहे। एकदम भारी लागते बघा मित्रांनो। बटाट्यामधून अजून गरम गरम वाफ येत आहे, तरी माझी बायको खतरूक खिलाडी हातात घेऊन चिरते तिला गरमागरम। तर मित्रांनो बघा इकडे झाली बटाटा भाजी तयार मस्तपैकी बघा गरमागरम। तर तुम्हाला अंदाज आलाच असणार आज रविवार आहे आणि बटाटा भाजी। तर तुम्हाला दाखवतो, पुढे कंटिन्यू राहा। तर इकडे बघा आई पूजा करायला लागली। आई गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तर इकडे बघा आई स्वस्तिकचे फुल आणले आपल्या दारातलेच, पांढरे शुभ्र आहेत बघा। तर अशा प्रकारे काम चालू असतं आईचं पूजा, सोनालीचं स्वयंपाक। तर आज स्पेशल तुम्हाला बघा दाखवतोच चला। इकडे बघा तर आज आहे डोसा बनवायचं रेसिपी। तर मस्तपैकी आज जर संडे असल्यामुळं इडली डोसा असतो, तर आज डोसा आहे नाश्त्याला। काय म्हणून खोकला लागलं, थंडीचं वातावरण। तर तुम्हाला दाखवतो बघा चला, कवळं ऊन पडलेलं आहे हे बघा। इकडे सकाळची रांगोळी काढली, तिकडे बघा ऊन असं दिसतं अशा प्रकारे। आणि इथं आपलं आहे स्वस्तिक फुलाचं झाड, हे बघा एक फूल वाळलेलं आहे इथे। आणि हे जास्वंदीचं फूल अजून उद्या हे फुलेल, आज नाही खुलणार। असं मस्तपैकी असे चालू असतात बघा। इकडे कसं इकडे ऊन पर कळत उजेड पडतो, त्यामुळे कळत नाही जास्त। त्या बाजूला दाखवतो तुम्हाला। दुसरी कुणाला चालणार आहे, हे चांगलं आहे खायला चांगलं। तर मित्रांनो बघा सोनाली बनवते गरमागरम डोसा। तर आता मला लागली भूक, तर या मित्रांनो डोसा खायला बघा मस्तपैकी ताट लावून ठेवले। चटणी, बटाटा भाजी आणि डोसा, आणि शेंगा चटणी पण आहे सोबत। शेंगाची नाही, खोबऱ्याची का नाही, ते लाल आहे ना काढलेलं का नाही आहे, ते पण आहे बघ असं म्हणतो मी। इकडे बघा आईचं पूजा होत आलं सगळं सरस बघा। अशा प्रकारे मस्तपैकी मेनू तयार। आवाज बास। तरी बघा शेंगा चटणी। तर अशा प्रकारे बघा। तर या मित्रांनो नाश्ता करायला